ओके. बाळांनो, लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 घेतला होता. आता एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 4. ओके, ठीक आहे बाळांनो. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या टाईपचे एक्झाम्पल सीईटीला वगैरे सुद्धा असतात. काय एक्झाम्पल आहे, क्वेश्चन नीट रीड करा. If question number 4 है exercise 1.1, if the statements P, Q are true statements and R and S are false statements, then determine the truth value of the following. ओके, इथे मी बाजूला लिहून ठेवतो याचा मिनिंग काय. म्हणजे याचं म्हणणं त्यांचं असं आहे की आपल्याला एकूण त्यांनी 4 स्टेटमेंट दिलेले. पी ची व्हॅल्यू आहे ट्रू, Q ची व्हॅल्यू आहे ट्रू, R ची व्हॅल्यू आहे F फॉल्स आणि S ची सुद्धा व्हॅल्यू काय आहे. त्यांनी हे दिलेलं आहे का P ट्रू आहे, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे, S फॉल्स आहे. ते स्टेटमेंट काय आपल्या घेतलं त्याच्या व्हॅल्यूज दिल्या, ट्रूथ व्हॅल्यू. मग या ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर त्यांनी जे काही खाली पॅटर्न दिले त्या पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहे. पहिला पॅटर्न आहे P और Q and R. Okay, solution. Later. P or Q and R. Okay, बाळांनो. हा, आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. दिस इज इक्विव्हॅलेंट टू. ओके, आता कोणाला इक्विव्हॅलेंट. ओके, चला पहिले P ची व्हॅल्यू इथे दिली पहा. P ची व्हॅल्यू आहे T. और ब्रॅकेट वगैरे काहीच हलवायचं नाही. और ओके, पुढे Q ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे T. R ची व्हॅल्यू काय आहे F. ओके, ह्या व्हॅल्यूज तुम्ही कोण टाकल्या U. बरोबर आहे. तुम्हाला P ची व्हॅल्यू T दिलेली आहे, Q ची व्हॅल्यू T दिलेली आहे, R ची व्हॅल्यू F दिलेली आहे. तो समज दिलेलं आहे तुम्हाला U1. ओके, ठीक आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं which is equivalent to. ओके, सर्वात पहिले बाळांनो P और कसं करायला. सर्वात पहिले मला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. इथे मिडलला कनेक्टिव्ह आहे अँड. हे डोक्यात ठेवा, ती व्हॅल्यू त्या कनेक्टिव्ह वर डिपेंड असते अँड. आणि आता अँडचं लॉजिक काय द्या, डोक्याला ट्रेस द्या. अँडचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर यस लिहायचं. दोन्ही टी आलेत का नाही आले, मग इथं आन्सर येईल यस. मी ब्रॅकेट देत नाही. बरोबर आहे. सेम काय रिझनिंग, ओनली टी अँड टी इज टी, अदरवाइज. ओके, म्हटलं तर ब्रॅकेट राहू द्या, म्हणजे कळेल की आपण तो ब्रॅकेट सॉल्व्ह केला. ओके, आता बघा नोईचं मी एक स्टेप वाढवतो. टी और एफ आलेला आहे. ओके, हा, आता आपलं हे सोडवायचं. मात्र इथे और आहे मिडलला. ओके बाळांनो, ऑरचं लॉजिक काय, ऑरचं लॉजिक काय, ओनली एफ और एफ इज एफ, अदरवाइज टी. जर दोन्ही एफ असतील तर आन्सर एफ असणार आहे, नाहीतर आन्सर टी असणार आहे. ओके, देअरफॉर दिस इज. मग आले का दोन्ही एफ, नाही आले मग आन्सर येईल टी. याला सिन्स इथे रिझनिंग असेल, सिन्स ओनली एफ और एफ is F, otherwise T. Okay, and therefore the truth value of given statement is, the truth value of given pattern is T. Therefore the truth value of given pattern is T. ओके बाळांनो, याल तुमचं फायनल आन्सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. थोडस मी पहिलं एक्झाम्पल जास्त डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे, हळूहळू ते एक्सप्लेनेशन थोडस कमी होईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सेकंड एक्झाम्पल, P implies Q or
आर इम्प्लाइज यस. ओके, आता इम्प्लिकेशन आहे बाळांनो, व्यवस्थित लिहा. ओके, सोल्युशन. लेट P implies Q or R implies yes. Okay, which is equivalent to. आता बाळांनो, याच्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहायच्या आहेत. व्हॅल्यूज दिलेल्या आहे. P ट्रू आहे, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे आणि S सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. बरोबर आहे. मग आता ह्या व्हॅल्यूज टाकायच्या. मग सर्वात पहिले डोक्यात ठेवा ब्रॅकेट आणि कनेक्टिव्ह. हे हलवायचे नाही, सगळे आहेत राहतील, फक्त व्हॅल्यूज टाकायचे. परत पहिले पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. नंतर क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू ती आहे टी. नंतर आर ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ आणि एस ची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा आहे एफ. ओके, याला कारण काय, रिझनिंग असेल गिवन. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंय का पी आणि क्यू हे ट्रू आहे आणि आर आणि एस हे फॉल्स आहे. तर क्वेश्चन मध्ये दिलंय बा पी आणि क्यू हे ट्रू आहेत आणि आर आणि एस हे फॉल्स आहेत. ओके ओके, देअरफॉर आता मला इथे इम्प्लिकेशनचं लॉजिक वापरायचं. सर्वात पहिले इम्प्लिकेशनचं लॉजिक वापरून मला फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. टी इम्प्लाइज टी. ओके बाळांनो, इम्प्लिकेशनचं लॉजिक काय, only T implies F is F, otherwise true. ओके, लॉजिक लक्षात ठेवायचंय. ओनली T implies F is F, otherwise true. फक्त ज्यावेळेस आपण ट्रू इम्प्लाइज फॉल्स लिहिणार त्यावेळेस आन्सर फॉल्स लिहायचंय. बरोबर आहे, नाहीतर आन्सर ट्रू लिहायचंय. ओके, इथे आला का T implies F, नाही आला मग आता आन्सर येईल T सॉरी. और इथे बघ F implies F, T implies F आला तर आन्सर F लिहायचं, नाहीतर आन्सर T लिहायचंय. आला का T implies F, नाही आला मग आन्सर T लिहायचं. रिझनिंग दिलेलं आहे, ब्रॅकेट काय टाकत नाही. ओके, हा आता बाळांनो इथे आला और हा कनेक्टिव्ह आहे. मग आता ऑरचं लॉजिक परत ओनली F or F is F, otherwise T. और मध्ये जर दोन्ही F असतील तर आन्सर F लिहायचं, नाही तर आन्सर T लिहायचं. इथे दोन्ही F आहेत का, नाही, मग आन्सर येईल T. ओके, therefore the truth value of given pattern is T. The truth value of given pattern is T. ओके बाळांनो, एक्झाम्पल समजलं असेल. हे पहा, क्वेश्चन मध्ये सिंपल उद्योग आहे काय, पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, एस ची व्हॅल्यू फॉल्स आहे. जे तुम्हाला पॅटर्न दिले त्या पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. ओके, ठीक आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्या इथपर्यंत. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट, ठीक आहे बाळांनो. आता नेक्स्ट एक्झाम्पल, आता मी क्वेश्चन पुसून टाकतोय. क्वेश्चन एक्झाम्पल स्वतः मोठे होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3. Q and R or negation P and S. ओके बाळांनो, करा बरं ट्रूथ व्हॅल्यू फाइंड. तेच आहे, P ची व्हॅल्यू ट्रू आहे, Q ची व्हॅल्यू ट्रू आहे, R ची व्हॅल्यू फॉल्स आहे, S ची सुद्धा व्हॅल्यू फॉल्स आहे. ओके, आता मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करणार आहे, विच इज इक्वल टू
ओके, आता डोक्यात ठेवा ब्रॅकेट आणि कनेक्टिव्ह हे हलवायचे नाही. ओके, आता फक्त काय डोक्यात ठेवायचं इथे तुम्हाला दिलेलं आहे काय, तुम्ही साईडला लिहून ठेवतो वाटलं तर. पी ची व्हॅल्यू टी आहे, क्यू ची व्हॅल्यू टी आहे, आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे आणि एस ची व्हॅल्यू सुद्धा एफ फॉल्स आहे. बरोबर आहे, बाजूला लिहून ठेवले. ओके, आता व्हॅल्यूज टाकून देऊ. क्यू ची व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू? टी. व्हॅल्यू ऑफ आर इज एफ. व्हॅल्यू ऑफ पी इज टी. व्हॅल्यू ऑफ एस इज फॉल्स. ओके, याला रिझनिंग असेल, ज्या व्हॅल्यू पूर्ण पुट केल्या सेम फ्रॉम गिवन. ओके, आता बाळांनो फरक पहिले इथे मला दोन ब्रॅकेट मध्ये अँड दिसतोय, बरोबर आहे, पण बाळांनो फरक पहिले इथे निगेशन टी आलाय. तो निगेशन टी करून घ्या. निगेशन करायचं म्हणजे काय करायचं? निगेशन करायचं म्हणजे टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. व्हॅल्यू रिव्हर्स करायची, व्हॅल्यू बदलायची. ओके, म्हणजे इथे येणार आहे टी अँड एफ और ओके, टीचं निगेशन होईल एफ. सिन्स इथे रिझनिंग असेल निगेशन ऑफ टी इज एफ. ओके, आता बाळांनो आता वापरायचं अँडचं लॉजिक. आता अँड साठी आपल्याकडे दोन ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, इथे अँड आहे, इथे अँड आहे. बाळांनो सर्वात पहिले अँडचं लॉजिक डोक्यात घ्या. अँडचं लॉजिक काय आहे? ओनली टी अँड टी इज टी, अदरवाईज जर दोन्ही टी आले अँड मध्ये तरच आन्सर टी असतं, नाहीतर आन्सर असतं एफ. ओके, मग आता चेक करायचं दोन्ही टी आलेत का. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन्ही टी आलेत का? नाही, आन्सर येईल एफ. मधी और तसाच राहिला. ओके, इथे दोन्ही टी आलेत का? नाही, आन्सर येईल. ओके, आता बघा हा आला और. मग आता ऑरचा विचार केला तर ऑरचं लॉजिक काय आहे? ऑरचं लॉजिक काय आहे? हे लॉजिक जर आत्ता डोक्यात ठेवले तर ट्रुथ टेबलच्या वेळेस डोक्यात राहतील. ओनली एफ और एफ इज एफ, अदरवाइज टी. जर ऑर मध्ये दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायचं, नाही तर आन्सर टी लिहायचंय. मग दोन्ही एफ आले तर आन्सर एफ लिहायचं. आले दोन्ही एफ, आलेले दोन्ही एफ, मग आन्सर येईल एफ. ओके, therefore solution, therefore the truth value of given pattern is F. ओके बाळांनो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. P implies Q and negation R. P implies Q and negation R. ओके बाळांनो, व्हॅल्यूज पुट करा. परत जीवन ह्याच व्हॅल्यूज आहे. पी ची व्हॅल्यू टी आहे, क्यू ची व्हॅल्यू टी आहे, आर ची व्हॅल्यू एफ आहे, एस ची व्हॅल्यू एफ आहे. ओके, देअरफॉर सोल्युशन लेट. तर तुम्ही परत लिहिणार आहे. ओके, आता ब्रॅकेट आणि कनेक्टिव्ह चेंज करायचे नाही, फक्त व्हॅल्यूज टाकायच्या. ओके, तर पहिले पी ची व्हॅल्यू आहे टी, क्यू ची व्हॅल्यू आहे टी आणि आर ची व्हॅल्यू आहे एफ. ओके, या व्हॅल्यूज पूर्ण टाकल्या फ्रॉम G1. ओके बाळांनो. ओके, आता काय करायचंय? आता इकडचा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा किंवा वाटलं स्टेप बाय स्टेप आहे, जास्त एकत्र स्टेप्स नाही करायचे आहे. ठीक आहे, सर्वात पहिले फक्त एफचं निगेशन घ्या.
विच इज इक्वॅलंट टू टी इम्प्लाइज टी तसाच ठेवला अँड एफचं निगेशन हे डोक्यात ठेवा टीचं निगेशन एफ येतं एफचं निगेशन टी येतं ओके निगेशन ऑफ एफ इज टी सिन्स इट्स रिझनिंग दॅट सिन्स negation of f is t ओके हा आता राहिला प्रश्न आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल हा ओके इम्प्लिकेशनचा ब्रॅकेट आहे मग सर्वात पहिले बघा इम्प्लिकेशनचं लॉजिक लिहायला लागेल व्हॉट इज द लॉजिक ऑफ इम्प्लिकेशन ओनली t implies f is f otherwise म्हणजे फक्त ज्या वेळेस आपण टी इम्प्लाइज एफ लिहितो त्यावेळेसच आन्सर एफ येणार आहे नाहीतर आन्सर टी येणार आहे मग इथे आला का टी इम्प्लाइज एफ नाही आला मग याचा आन्सर येईल टी पुढचा अँड टी तसाच राहील ओके हा आता मी जी व्हॅल्यू सॉल्व्ह करतो ती ब्लॅक पेनने लिहिते बघा इथे ओके अगेन विच इज इक्वल आता बघा इथे सोडवायचं आहे तुम्हाला हा अँडचं लॉजिक सर्वात पहिले लॉजिक महत्वाचं आहे only t and t is t otherwise f only t and t is t otherwise f जर दोन्ही t आले तर आन्सर t लिहायचंय नाहीतर आन्सर f लिहायचंय अँड मध्ये दोन्ही t आलेले मग आन्सर येईल t ओके therefore the truth value of given statement pattern is t केवळांनो स्क्रीनशॉट घ्या ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्या घेतलाय स्क्रीनशॉट ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 example number 5 negation R double implies P implies negation Q. Okay, example number 5. Okay, बाळांनो सॉल्व करायला घ्या. मी ज्या रिझनिंग्स लिहितोय सध्या त्या रिझनिंग्स एक्झामला लिहिल्या नाही तरी चालतात, पण सध्या मी रिझनिंग्स यामुळे देतोय की तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही काय लिहिताय. ओके, ब्रॅकेट कनेक्टिव्ह सगळे ऍज इट इज राहतील. आता फक्त मला व्हॅल्यूज द्यायच्या आहेत. सर्वात पहिले व्हॅल्यू ऑफ आर, आर ची व्हॅल्यू एफ आहे, पी ची व्हॅल्यू टी आहे आणि क्यू ची व्हॅल्यू सुद्धा टी आहे. मला सर्वात पहिले त्यामध्ये निगेशन सॉल्व करा. म्हणजे सॉल्व करतोय त्याला रेड पेनने मार्क करत चालू. सर्वात पहिले निगेशन सॉल्व करा. मग निगेशन मग काय असतं, एफचं निगेशन काय येतं, टी. आणि ओके, टीचं निगेशन काय येतं, एफ. सिन्स इथे रिझनिंग देणार आपण. सिन्स काय, सिन्स negation of f is t and negation of t is f. ओके, हा इथे आपलं रिझनिंग राहून गेलं. ह्या व्हॅल्यूज तुम्ही कुठनं पुट केलेलं आहे, गिवन. ओके, आता बाळाला सर्वात पहिले हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, म्हणजे ते बाकीचं जे आहे ते तसंच राहणार, म्हणजे तो इम्प्लाइज एफ तसंच राहिला. आता मला फक्त ही व्हॅल्यू इथे लिहायची, काय व्हॅल्यू. ओके, आता बाळांनो डबल इम्प्लिकेशन, डबल हेड एरो, डबल इम्प्लिकेशन.
डबल इम्प्लिकेशनचं लॉजिक फार सिंपल आहे. काय दोन्ही बाजूला एरो हेड आहे ना, मग चेक करा दोन्हीकडच्या व्हॅल्यू जर सारख्या असतील सेम असतील तर आन्सर टी लिहायचं, नाहीतर आन्सर एफ लिहायचं. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत का? ओके सेम दोन्ही व्हॅल्यू, मग आन्सर येईल टी. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत मग आन्सर येईल टी. ओके नेक्स्ट, याच का लॉजिक लिहित नाही मी. ओके नेक्स्ट, आता इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचं लॉजिक लिहायला लागणार, कारण की जास्त जास्त चुकतं ते इम्प्लिकेशनचं लॉजिक चुकतं. ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, अदरवाइज फॉल्स. ज्या वेळेस इम्प्लिकेशन मध्ये पहिला टी येतो आणि दुसरा एफ येतो त्याच वेळेस आन्सर एफ येणार आहे, नाहीतर आन्सर टी असणार आहे, नाहीतर आन्सर टी असणार आहे. मग आलं बघा बरं, टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ इज एफ. ओके, and therefore the truth value of given pattern is F. F. ओके बाळांनो, समजलं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 घ्या बाळांनो. एक्झाम्पल नंबर 6, bracket negation P and negation Q and R or Q and R or P and R. ओके बाळांनो, आता थोडस स्टेटमेंट मोठं झालं. ओके स्टार्ट करा बाळांनो, प्रत्येकाने स्टार्ट करा. स्टार्ट करा प्रत्येकाने. ओके सोल्युशन. ओके करा व्हॅल्यू पुट. निगेशन, सर्वात पहिले पी ची व्हॅल्यू ही आहे टी अँड निगेशन क्यू ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे टी अँड आर ची व्हॅल्यू काय आहे एफ. ओके पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू टी आहे त्या दोन्ही पुट केल्या. और क्यू ची व्हॅल्यू ऑफ क्यू इज टी अँड व्हॅल्यू ऑफ आर इज एफ. और value of P is T and value of R is F. ओके काय केलं, फक्त गिवन व्हॅल्यू, गिवन ट्रूथ व्हॅल्यू, ज्या गिवन ट्रूथ व्हॅल्यू त्या फक्त घेतलेल्या इथे. ओके आता मला सर्वात पहिले मी ते निगेशन क्लिअर करून घेतो. हे इथे निगेशन आहे, इथे निगेशन, दोन निगेशन आहे. निगेशन क्लिअर करतो. टीचं निगेशन काय असतं, टीचं निगेशन काय असतं बाळांनो एफ. फक्त तेवढे दोनच सॉल्व करायचे. ओके व्हॉट इज द निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ टी इज एफ. ओके पुढे नेक्स्ट, पुढचा जो काही सगळा पार्ट आहे तो सगळा आहे असंच लिहिलेला आहे. ओके आता इथे एकूण 3 ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी. पहिली हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट. तिन्ही ब्रॅकेट मध्ये अँड आहे. मग सर्वात पहिले मला हे अँड सोडवायचं आहे, बरोबर आहे. ओके आता अँड जर सोडवायचं असेल तर अँडचं लॉजिक काय, ओनली
T and T is T, otherwise F. जर दोन्ही T असतील तर आन्सर T लिहायचं आहे, नाहीतर आन्सर F लिहायचं आहे. मग ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेट मधला हा F अँड असाच राहील. ओके, इथे आलेत का दोन्ही T? अँड मध्ये नाही आले, मग याचा आन्सर येईल F. ओके, T अँड F. जर दोन्ही T आले तर आन्सर T लिहायचे, दोन्ही T नाही आले मग याचा आन्सर येईल F. इथे दोन्ही T आले तर आन्सर T लिहायचं. दोन्ही T आलेत का? पहिला T आहे, दुसरा F आहे. अँड लॉजिक काय आहे? जर दोन्ही T आले तर आन्सर T, नाहीतर आन्सर F असतं. ओके, इथे सुद्धा आन्सर येईल F. ओके, आता बाळांनो एका ब्रॅकेटमध्ये अँडचं लॉजिक आहे, एका ब्रॅकेटमध्ये ऑरचं लॉजिक. बरोबर आहे, येथे अँड आहे आणि इथे मात्र ऑर आहे. बरोबर आहे. मग आता इकडच्या ब्रॅकेटमध्ये वापरायचं अँडचं लॉजिक आणि तिकडच्या ब्रॅकेटमध्ये वापरायचं ऑरचं लॉजिक. मध्ये ऑर आहेच. ओके, अँडचं लॉजिक इथं वरतीच दिलेलं आहे. जर दोन्ही T आले तर आन्सर T लिहायचं, नाही तर आन्सर आपल्याला दोन्ही T आलेत का? इथे नाही आले, मग याचं आन्सर येईल ऑर. आता ऑरचं लॉजिक काय? पहिले मी अँडचं लॉजिक लिहितो जे आपण वापरलंय आता. अँड ओनली F or F is F, otherwise T. अँडचं लॉजिक आणि ऑरचं लॉजिक एकमेकाच्या उलट असतं. ओके, माझे दोन्ही F आले, ऑर मध्ये जर दोन्ही F आले तर आन्सर F लिहायचं. आणि आता बाळांनो परत इथे ऑरचं लॉजिक वापरावं लागेल. ओके, ऑरचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही F आले तर आन्सर F येतं, म्हणजे हे आन्सर येणार आहे F. सिन्स याला रिझनिंग असणार, सिन्स ओनली F or F is F, otherwise T. जर ऑर मध्ये दोन्ही F आले तर आन्सर F लिहायचं, नाहीतर आन्सर T लिहायचं असतं. ओके, ठीक आहे बाळांनो. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन पॅटर्न is F. The truth value of given pattern is F. ओके बाळांनो, इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. ओके बाळांनो, इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे बाळांनो. ओके, इथपर्यंत आजचं लेक्चर, यातले एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 आणि पुढचा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. पण इथपर्यंत लॉजिक समजलं असेल आपल्याला. जे लॉजिक यापूर्वी आपण वापरले ते तिथे वापरायचे. मेन मुद्दा होता P आणि Qच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या होत्या. बरोबर आहे, P आणि Qच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या होत्या. त्या व्हॅल्यूज, P ची व्हॅल्यू होती T, Q ची व्हॅल्यू होती T, R ची व्हॅल्यू होती F आणि S ची व्हॅल्यू सुद्धा होती F. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग आपण त्या दिलेल्या व्हॅल्यूज दिलेल्या पॅटर्न मध्ये पुट करायचो आणि पुट केल्यानंतर मात्र आपण काय करायचं? तिथे व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपण आपले जे लॉजिक्स ते अँडचं लॉजिक, ऑरचं लॉजिक, इम्प्लिकेशनचं लॉजिक, डबल इम्प्लिकेशन लॉजिक, इंडिकेशनचं लॉजिक हे वापरायचं आणि हे सॉल्व्ह करायचं. बरोबर आहे. ठीक आहे मुलांनो, इथपर्यंत झालंय आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला घेऊया.